Hello friends, welcome to ASC College Ramananda Nagar YouTube channel. On the occasion on death anniversary of great social reformer Savitribai Phule, our college organized alumni meet of 2012 to 2018 batch. Alumni joined a large number in this meet. This program was organized under the guidance of Principal Dr. Suresh Salunkhe, Vice Principal Dr. V.B. Patil, NAC Coordinator Professor N.J. Dahade, Sport Director Sandesh Daunde, Librarian Namita Patil guided the alumni. At this time, ex-students shared their gratitude towards the Rayat Shikshan Sanstha and the college. आता मी अमेरिकेची जार्विस नावाची कंपनी आहे, त्यांचं प्रोजेक्ट आहे ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये. तर त्या कंपनीचा ऑपरेशन हेड म्हणून मी काम करतोय. पुढच्या महिन्यात माझी इथं नियुक्ती आहे. तर हे मी आज इथं उभा आहे किंवा आज तुमच्यापर्यंत एवढं बोलत होतो, तर असं मला बोलता याच्या अगोदर पण येत नव्हतं. आणि BA पर्यंत सुद्धा जास्त कॉम्पिटिशन वगैरे म्हणजे कॉन्फिडन्स नव्हता मला. तर सरांनी या कॉलेजने मला मदत केली आणि मार्गदर्शन. मला माहीत पण नव्हतं अगदी ज्या दिवशी माझी डिग्री पूर्ण झाली त्या दिवशीपर्यंत मला माहीत नव्हतं की MSW म्हणजे काय. दहाय सरांनी, त्यानंतर KL पवार सर माहीत असतील, त्यांनी मला सांगितले की MSW म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्कर. यांचं गव्हर्नमेंटचं प्रोजेक्ट असतात, नॉन गव्हर्नमेंटचं प्रोजेक्ट असतात, त्या ठिकाणी तुम्ही काम करू शकता. ही जी काय माहिती जी मिळाली मला ही ह्यांच्या थ्रू मिळाली आणि त्यांच्यामुळे आज मी इथं उभा आहे किंवा माझी फॅमिली, माझं लाईव्हलीहूड मी स्वतः आज म्हणजे त्यामध्ये सक्षम आहे. केमिस्ट्री डिपार्टमेंट मधून BSc केल्याचा ASC कॉलेज मधली BSc अभिमान वाटतोय आज की त्यामुळं मी आज लेक्चरर म्हणून काम करते आपल्या रयतच्याच कॉलेजमध्ये, बळवंत कॉलेजला. तो जो एक कॉन्फिडन्स होता शिक्षक होण्याचा, तो मला खरा इथून मिळाला. जे स्टेज मिळालं ते खरं इथून मिळालं ASC कॉलेजमधून. ASC कॉलेजच्या स्टेजवर बोलण्याचं पहिलं धाडस मी TY मध्ये असताना केलं होतं. तोपर्यंत कधी तसा प्रसंग आला नव्हता म्हणा किंवा काही, पण तेव्हा पहिल्यांदा मी स्टेजवर आले आणि तेव्हापासूनचा माझा प्रवास स्टेजवरचा सुरू झाला. तो अजूनपर्यंत सुरू आहे आणि मी तो सुरू ठेवलाय एक शिक्षक ह्या भूमिकेतून. आज मी सांगली जिल्हा हेड म्हणून मणिपाल कंपनीमध्ये काम करतोय. टोटल 32 मुलं माझ्या हाताखाली आहेत. आता स्वतः मी त्यांचं कॉर्डिनेशन करतोय. तसंच माझ्याकडे दुसरा प्रोजेक्ट आलेला आहे एक्सेस बँकेचा, तोही मी आता कॉर्डिनेट करतोय. नाशिक आणि रायगड जिल्हा माझ्याकडे आता आहे, पूर्ण त्याचंही कॉर्डिनेशन मी करतोय. हे करत करत मी कला क्षेत्रातही उतरलेलो आहे, हे सर्वांना तर माहीतच आहे. कला क्षेत्रात सांगायला गेलं तर खूपच आहे. जवळजवळ सलग 3 वर्ष मी नॅशनल आहे कला क्षेत्रामध्ये. आपल्या कॉलेजमधून एकदा झालेलं आहे. त्यानंतर सलग 3 वर्ष मी स्वतः वैयक्तिक गेल्यानंतर स्वतः ते मी केलेलं आहे. आणि त्यानंतर बऱ्याच मोठमोठ्या मूव्हीजमध्येही काम केलेलं आहे. मी हे सांगतो याच्या मागे खूप मोठी पार्श्वभूमी. 2च बुक द्यायचे आणि मला 4-4, 5-5 लागायचे, कारण एवढे टाइम मी रीडिंग करायचे. मग मी नवीन पाटील मॅडमकडे जायची, मला सर देत आहे पुस्तक. मॅडम म्हणायचे ठीक आहे, तुला वाचनाची आवड आहे ना, तू एंट्रीज करून बघ. मग मी एवढं तर पाळत होती, मी कधीही कोणत्या पुस्तकाला धक्का नव्हता पोचवला का, तर ही माझ्या शाळेची मालमत्ता आहे किंवा माझ्या कॉलेजची मालमत्ता आहे. कृष्णा काठ मी वाचलं होतं आणि एका सरांनी मला विचारलं तुला कसं वाटतं यशवंतराव चव्हाणांचं. त्यात ते त्यांच्याबद्दलचा एक मला इन्सिडेंट आठवतो. गुरुजींनी त्यांना विचारलं यशवंत मोठेपणी काय होणार. त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं होतं, सर मी यशवंतराव चव्हाण होणार. ज्यावेळेस माझ्या मनात प्रश्न आला की रुपालीपणे तू पुढे काय होणार, मी देशाचा एक आदर्श नागरिक होणार. हे माझं पहिलं तत्व होतं आणि अजूनही माझा तोच प्रेफरन्स आहे. साधारण मी माझ्या पेन्सिलने काढलेला कचरा मी कधी खाली टाकत नाही, तो मी घरी नेते आणि चुलीजवळ येते डस्टबिन बॉक्सला टाकते. सिव्हिल सर्व्हिसेसचा स्टडी करते, त्यामध्ये मी बरंच वाचते. आर्टिकल्स आहे, आर्टिकल्स ते आहे. प्रत्येक जण आपल्या राईटसाठी झगडत असतो, पण तुम्ही ड्युटीज वापरत नाही का, तर आपण म्हणजे अरे हा माझा अधिकार आहे, अरे कर्तव्य वापरा ना आधी, त्यावेळेस तुम्हाला अधिकार मिळतील, हे कोणीही समजून घेत नाही. 3 लाख आम्ही
तिथं लहान मुलांसाठी एक अकॅडमी चालू केली, रामानगर स्पोर्ट्स अकॅडमी. त्या माध्यमातून जी पहिली बॅच आली, आज त्यातले बरेच खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत खेळलेले आहेत. आज आमच्या म्हणजे आपल्या कॉलेजच्या विद्यार्थी पराग मागच्या वर्षी एअरफोर्सला निवड झाली. त्याच्या आधी एक मुलगा नेव्हीमध्ये विनायक मिटारे. अशा पद्धतीचे विद्यार्थी आमच्या थ्रू घडले, हे सुद्धा आम्हाला अभिमानास्पद वाटते की बाबा आपण एकाही मुलाला व्यसनाच्या अधीन न जाता किंवा त्याचं फ्युचर घडवलं. यासाठी देखील या कॉलेजचं खूप मोलाचं सहकार्य भेटलं. नाही तुला विद्यापीठातच जायचं एमएससीला, आणि सरांच्या याच मार्गदर्शनामुळे आज मी शिवाजी विद्यापीठात एमएससी सेकंड इयरला मी आत्ता ह्या एक्झाममध्ये माझं सेकंड रँक आला आहे. कॉलेजमध्ये यायचं लायब्ररीची पुस्तकं अजून सुद्धा सर मला ह्या लायब्ररीची पुस्तकं अभ्यासाला देतात. मी अजून सुद्धा इथल्या लायब्ररीची पुस्तकं वापरते. सरांनी एवढं प्रोत्साहन केलं नेक्स्टसाठी, तू अभ्यास कर, त्याचा कर. अजून सुद्धा सर मला फोन करून विचारतात की आपल्या डिपार्टमेंटला असं असं करायचं आहे, आपल्याला एमएससी सुरू करायचे, काय करायला पाहिजे, म्हणजे तू म्हणजे आमच्या सब्जेक्टशी रिलेटेड म्हटलं तर तुमच्याकडे हे इन्स्ट्रुमेंट आहेत का, आपल्याला हे विषय राहिले. तेव्हा माझ्याकडे पैसे पण मॅडम ही पडण्यासाठी पण पैसे नव्हते. तेव्हा आमचे धावतेच होते. त्यांनी मला मी त्यांना माझा प्रॉब्लेम सांगितला की नंतर मॅडमचे पैसे नाही आहेत. सर बोलले तुला किती हवे, तेव्हा टोटल ती आय थिंक 575 रुपये होती. तेव्हा मला सरांनी पैसे दिले की मला बोलले बाळा तू काही टेन्शन करू नको, तू होशील पास, तू काहीच करू नको, तू होशील पास, तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष दे आणि मला पैसे काही द्यायची काही गरज नाही, तू बिनधास्त कर. सरांनी मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. तेव्हा मी आता जिथं आहे हे माझे सगळे आहेत एएससी कॉलेजचे शिक्षक, त्यांच्यावर मी इथं आहे. मी आता कोल्हापूरला अथर्व सोल्युशन म्हणून कंपनी, तिथं ERP इम्प्लिमेंटेशनचं काम करतोय. म्हणजे माझं MBA आता अपडेटिंग आहे. आमचं इंटर्नशिप असते कंपनीमध्ये. तर त्या कंपनीमध्ये मी जवळजवळ आता 9 शुगर फॅक्टरीच्या ERP इम्प्लिमेंटेशनचं काम करतोय. बोलायचं भरपूर. बाहेरच मला माझे कुंभार सर भेटले, त्यांच्याकडून माहिती घेतली, हिंदीला ऍडमिशन घेतलं. आजही मी कधीही आले की नाही की पहिल्यांदा शोधत असते की माझे कुंभार सर कुठं दिसतात का. मी माझी रक्ते म्हणते, कारण की आता मी इथे उभा आहे ते त्यांच्यामुळेच आहे. की लग्नानंतर कॉलेज करणं किती अवघड आहे हे मी अनुभवलंय. घरचे जरी सपोर्टेड असले तर फक्त ते सपोर्ट करण्यासाठी असतात, अभ्यास करण्यासाठी नाही किंवा आपल्याला वेळ देण्यासाठी नाही की इथला वेळ वाचव तिथला वेळ वाचव. मार्गदर्शन करणे सोपं असतं, पण त्या मार्गदर्शनामध्ये आपल्याला सगळं नियोजन करून देणं फार अवघड असतं. ते ह्या कॉलेजनं माझ्यासाठी केलं. मी लग्नानंतर शिकायचं हे आधीच ठरवलेलं होतं, पण शिकण्यासाठी खरं प्रोत्साहन या कॉलेजमध्ये मिळालं. रयतचा मला अनुभव हा इथं आल्यानंतरच मिळाला, पण रयत शिक्षण संस्था काय आहे ते हे मला इथं आल्यानंतर कळलं. आज वैभवदादा मी लहानपणापासून बघतोय, ज्या माणसानं खरंच खटपट केल्या, म्हणजे आमचे प्राध्यापक आहेत, संदीप सर आहेत, जे खटपट केलेले आहेत आणि कला क्षेत्रात आपले विद्यार्थी वगैरे गेलेले आहेत. भारी वाटतं, अभिमान वाटतो की कुठं तर काहीतरी पोचलेलं आहे, निदान ते तरी आहे. त्यांना भेटण्याचा योग असा कधीतरी अशा मीटिंग ठेवाव्या ज्या आपल्या म्हणजे विद्यार्थी मेळावा वगैरे असं ठेवावं की आपलं मन व्यक्त व्हावी, भेटून बोलून चालावं. कुदाले मॅडम ओळखायच्या आधीपासून, कारण का आम्ही कॅम्प केलेला, त्यामुळे मग कुंभार सरांनी आमच्यामध्ये माझ्यातलं पोटेन्शियल आमच्यातलं सगळ्यांच्यातलं बघितलं. त्यांनी मला ऍडमिशन घ्यायला लावलं आणि नंतर म्हणजे मला अभ्यास करू वाटतो तेवढाच मला राजकारणाचा पण तसा खूप छंद आहे. आणि मी माझा भाऊ म्हणायचा तू FYSY मध्ये कधी पण GS हो, पण TY मध्ये आले. मग सरांनी मला, मी पहिले 3 मध्ये होते, मी क्लासमध्ये CR होऊ शकत नव्हते. मला सरांनी मॅडमच्या थ्रू मला CR केलं NSS मधून. आणि सर म्हटले GS होतास का, मी म्हटलं होते की सर, त्याला काय. मग सर म्हटले की बघ घरचे काय म्हणतात. होय, मी म्हटलं सर नाही मी होते GS ला उभा राहते म्हटलं. पण सर इतकं मनामध्ये भीती होती ना, मी एक्झामला सुद्धा गेली ना त्यावेळेला माझी एवढी भीती नव्हती, पण मला त्या इलेक्शनला इतकी भीती वाटायची. खरं तर मी इथं आहे आणि मी GS झाले ते खरं योगेश दादा आणि अण्णांच्या आम्ही हे वातावरण बदलून टाकलेलं आहे. ते तुम्हाला काही वाटो, पण आम्ही डोक्यात घेतले कामच करायचं. Thanks for watching this video. Please like, share and subscribe our channel ASC College Ramananda Nagar and connect with us. Thank you.